झी24 तास, एक पाऊल पुढे. आणि आता मी तुम्हाला माहिती आहे, मागच्या वेळेला मी अरे बाबा तुम्हाला शॉक लागेल तिकडे, आपल्याला शॉक द्यायचा आहे, घ्यायचा नाहीये. ते खाली उतरा तिकडनं. अरे खाली उतरा तिकडे, शॉक बीक लागेल त्याच्यावरती. थोडीशी दौऱ्यात जरा फिरता फिरता जरा थोडी सर्दी झाली. त्याचा धुळ्याशी काही संबंध नाही, पण थोडासा धुळीचा त्रास झाला. काल जळगावात आल्यानंतर मला पत्रकार बांधव माझे भेटले. कुठे आहेत? बरं, मी त्याला सांगत होतो काल. मी म्हटलं मला जे काही बोलायचं आहे ते मी म्हटलं उद्याच्या सभेमध्ये बोलीन. तरी प्रश्न विचारत होते. काहींचा अजेंडा होता, काहींचा काय होतं मला माहिती नाही. मला इथल्या एकाने प्रश्न विचारला की म्हणे तुम्हाला कोणतरी कोण येऊन भेटून गेले मला, तापी खोऱ्याचे म्हणे इंजिनियर्स म्हणे मला येऊन भेटून गेले आणि त्यांनी सांगितलं की आमच्यावरती काही बोलू नका. आणि हे राज ठाकरे ऐकेल. या राज ठाकरेला विकत घ्यायला अजून जन्माला यायचं आहे. काही नाही, स्वतःच बातम्या द्यायच्या आणि त्या बातम्यांवरती स्वतःच प्रश्न विचारायचे. काल त्याला सांगितलं, अर्थात सगळे नाहीत, बरेचसे माझ्या ओळखीचेही आहेत त्यातले. मी त्यांना म्हटलं की तुम्ही नका सांगू मी काय भाषण करायचंय. म्हटलं तुम्ही काय लिहिता हे मी सांगतो का तुम्हाला ह्याच्यावर लिहा म्हणून? भाषणाची माझी लिंक लागली, त्या विषयावरती बोली नाही, कदाचित बोलणारही नाही, माहित नाही मला. कल्पना नाही. मग तुमचं ते एकनाथ खडसेंबरोबर झालेला वाद, खडसेंबद्दल तुम्ही बोलणार का? मी म्हटलं माझी ती रिॲक्शन होती. खडसे असतील किंवा अजित पवार असतील किंवा अजून कोणी, माझी काय वैयक्तिक दुश्मनी नसते, पण ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याच्यावरती राज ठाकरे बोलणार म्हणजे बोलणार. पण तुम्ही काहीतरी सांगायचं आणि म्हणून राज ठाकरे बोलायचं असं होणार नाही, अजिबात होणार नाही. मी काल त्याला सांगितलं, म्हटलं माझी सभा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये तुम्ही माझ्यावरती टीका केली तरी चालेल, मेलेलं कोंबडे आगीला भीत नाही म्हटलं. आम्ही फक्त टीकाच सहन करतोय आतापर्यंत. हे तुम्ही माझे भाषण चालू असताना हे कसल्या काठ्या चालू आहेत तुमच्या? आता जे उभे आहेत त्यांनी उभं राहावं. हे काठ्या बंद करा तुमच्या पहिल्या. त्याच्यामुळे मला जे काही बोलायचंय मी ते तुमच्याशी सविस्तर बोलीन. मी दौऱ्याला निघतानाच सांगितलं होतं की मी मत मागायला येत नाहीये, मी माझं मत मांडायला येतोय. ते मत माझं आहे, माझ्यावरती कोणी लादायचं नाही, अजिबात लादायचं नाही. उद्या सकाळी इथे माझी जळगाव कोर्टामध्ये केस आहे, ते आमचं चालूच असतं. जवळपास 89 केसेस आहेत माझ्या अंगावरती.
तुमची ही वागणूक अशीच जर राहणार असेल, मी आता भाषण बंद करतो. कळलं का? मी असं भाषण नाही करू शकत. मी ऐकलंय त्याप्रमाणे इथे जळगाव मधले सर्व लोक मला सांगत होते की शिस्तप्रिय आहेत. हे शिस्त? सर्वांनाच कल्पना आहे की इथे बघाल तिकडे माणसं आहेत, तुम्ही बघाल तिकडे. पण तुमच्यात जर समजा संयम नसेल आणि जर समजा तुम्हाला शांतपणे बसून ऐकता येत नसेल, मी काही करू शकत नाही. मी असं भाषण नाही करू शकत. तुमची डोकी शांत झाली, तुमचा आत्मा शांत झाला की मी भाषण करायला सुरुवात करीन. तोपर्यंत मी एक शब्द बोलणार नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.